नमस्कार मंडळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. संस्कृतायन मुंबई परत एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे आणि मी राहुल सातघर. तुम्हाला माहिती आहे का दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे अत्यंत प्रसन्नता. पण दिवाळीत अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे दिवाळीतला अभ्यास. शाळेची, महाविद्यालयाची 6 मे परीक्षा संपली की आपल्याला एक अभ्यास दिला जायचा आणि त्या 6 मेच्या नंतरचा दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास म्हणजे तर काय, पाढेपाठ करा, उजळणी करा, शुद्धलेखन करा, वाचन करा. मग वाचन करायचं तरी कशाचं नक्की? तर चला मग आजसुद्धा आपण एक वाचन करूया. माझ्याकडे एक छानसं पुस्तक आहे, दिवाळीची गोष्ट. 1978 सालचं हे पुस्तक आहे, म्हणजे माझ्याही जन्माच्या अगोदरचं. भाम वैद्य ह्यांनी लिहिलं आहे, म्हणजे भालचंद्र वैद्य ह्यांनी लिहिलं पुस्तक आहे दिवाळीची गोष्ट. गिरगाव खोताची वाडी इकडनं हे प्रकाशितसुद्धा झालेलं आहे. मग आज दिवाळीनिमित्त एखादी गोष्ट वाचूया का? चला सुरू करूया. दिवाळीची गोष्ट. दिवाळी 2-3 दिवसांवर आली होती. घरातली सगळीच मंडळी आनंदात होती. दिवाळीची सुट्टी असल्याने छोट्यांची खेळाची धामधूम सुरू होती. संध्याकाळी बाबा आले म्हणजे बाजारात फटाक्यांच्या खरेदीसाठी जायचा बेत चाललाच होता. छोटा मधू म्हणाला, मला आपल्या चंद्रज्योती आणि फुलबाजाच हव्यात. चंद्रज्योती माहिती आहेत का हो रसिक हो तुम्हाला? चंद्रज्योती हा एक असा फटाका आहे ज्याच्यामध्ये बांबूची काडी घ्यायची, त्याच्यामध्ये राख, माती आणि ही शोभेची दारू भरायची, अगदी ठासून भरायची. आणि तो जो फटाका बनायचा ना, तो अगदी शुभ्र ज्योतींसारखा दिसायचा नंतर पेटवल्यावरती. त्याला चंद्रज्योती म्हणतात. तर अशा या चंद्रज्योती आणि फुलबाजा मला आवडतात असं हा मधू गोष्टीतला सांगतोय. पण बंडू आणि चंदू यांना फटाकेच हवेत. घरात आजी, आई आणि ताई अशा 3 पिढ्या. आजी, आई आणि ताई यांची लाडू, करंजा आणि चकल्या करण्याची धामधूम सुरू होती. होता होता दिवाळीचा आदला दिवस उजाडला. त्या दिवशी रात्री सगळी बैठकीच्या खोलीत जमली. बाबांनी मुलांना फटाके दाखवले आणि त्यांची वाटणीसुद्धा केली. बघा, आपल्याला एकंदर इथे एकत्रित कुटुंबाचं चित्रसुद्धा दिसतंय की सगळ्यांनी एकत्र बसायचं, फटाके आणले जाणार आणि त्याची विभागणीसुद्धा होणार आणि तेवढेच फटाके आपण फोडायचे आहेत. आजी म्हणाली, बाळांनो, उद्या दिवाळीचा पहिला दिवस. सगळ्यांनी अंघोळीसाठी पहाटेसच उठायचं बरं का. ताई तुमच्या अंगाला सुवासिक तेल आणि उटणं लावील. आई तुम्हाला अंघोळ घालील. अंघोळी झाल्यावर तुम्ही फटाके उडवा. तोवर मी सगळ्यांच्या फराळाची तयारी करीन. म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यांचा बेत ठरलेला आहे. इतक्यात छोटा अरुण म्हणाला, आजी ग, दिवाळी आली, दिवाळी आली असं म्हणतात ना, ती दिवाळी येते तरी कुठून? ती कशी दिसते? मला ती दाखवशील का? यावर सगळी मुले, आई बाबा पण हसले. पण आजी म्हणाली, हसू नका, अरूचा प्रश्न बरोबर आहे. सगळीजणं इकडे या, मी तुम्हाला दिवाळीची गोष्ट सांगते. सगळी मुलं आजी भोवती जमली. सगळ्यांच्या पुढे अरू बसला. मग आजी दिवाळीची गोष्ट सांगू लागली. आजी म्हणाली, बाळांनो, दिवाळी म्हणजे काही एखादी देवी नाही. या दिवसात आपण दिव्यांची रांगच रांग लावतो ना, म्हणून या उत्सवाला दिवाळी असं म्हणतात. सगळी मुलं अगदी शांतपणे गोष्ट ऐकू लागली. आजी म्हणाली, फार फार जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळी देव आणि दैत्य यांची नेहमी भांडणं होत असत. देव दैत्य मोठे बलवान, पण त्यातले दैत्य हे फार क्रूर आणि कपटी होते. ते आपल्या शक्तीचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठीच करत असत. कधीकधी तर ते देवांचा देखील पराभव करून त्यांचे राज्य हिसकावून घेत. मग सगळे देव भगवान विष्णूची प्रार्थना करत. त्यांच्या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णू देवांच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीवरील दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी निरनिराळ्या रूपाने पृथ्वीवर येऊन सगळ्या दैत्यांचा आणि दुष्टांचा नाश करत.
आणि मग सगळे लोक सुखाने राहू लागत. एकदा कंस, जरासंध असे कितीतरी पराक्रमी दैत्य पृथ्वीचे राज्य जिंकून लोकांना खूप त्रास देऊ लागले. तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी विष्णूने श्रीकृष्णाचा अवतार घेतला. त्यावेळची गोष्ट आहे ही. श्रीकृष्णाने कंस, जरासंध यासारख्या बलाढ्य दैत्यांचा संहार केला आणि पांडवांना मदत करून दुष्ट कौरवांचा पण पराभव केला. द्वारका हे नवीन नगर स्थापन करून तो आपला मोठा भाऊ बलरामासह राज्य करू लागला. ह्याच वेळी नरकासूर नावाचा एक पराक्रमी दैत्य आपल्या पराक्रमाने सगळ्यांना त्रास देऊ लागला. त्याने अनेक राजांना जिंकून त्यांच्या तरुण राजकन्यांना आपल्या बंदीखान्यात टाकलं. त्यांची संपत्तीही त्याने हिसकावून घेतली. त्याच्या भीतीने सगळे राजे अगदी घाबरून गेले. मग सगळे राजे श्रीकृष्णाकडे गेले व आपल्याला ह्या संकटातून सोडवण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली. राजांच्या विनंतीला मान देऊन श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करण्याचं ठरवलं. मोठं सैन्य बरोबर घेऊन तो नरकासुराचा नाश करण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याची पत्नी सत्यभामाही त्याच्याबरोबर होती. प्रागज्योतिषपूर नावाचं शहर ही नरकासुराची राजधानी. तुम्हाला माहिती आहे का प्रागज्योतिषपूर म्हणजे काय? प्रागज्योतिषपूर म्हणजे आत्ता जे आसाम आहे ना, आसाम किंवा कामरूप ह्याची एक प्राचीन राजधानी होती. त्याला प्रागज्योतिषपूर असं म्हणतात. असं म्हणतात, कालिका पुराणात एक संदर्भ आलेला आहे की प्रागज्योतिषपूर ही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली नगरी होती, जी त्याने नक्षत्रांसाठी निर्माण केलेली होती. म्हणून त्याला ज्योतिष, आणि ती पूर्वी निर्माण केली म्हणून त्याला प्रागज्योतिष असं सुद्धा म्हणतात. तशी ही नगरी नरकासुराची राजधानी होती. तिथे कडक बंदोबस्त करून त्या शहराभोवती अनेक तट होते. त्यामुळे त्या शहरात शिरणे फार कठीण होते. श्रीकृष्ण आपल्यावर स्वारी करण्यासाठी येत आहे हे नरकासुराला समजलं तेव्हा त्याने आपल्या सैन्याला तयार राहण्याची आज्ञा दिली. त्यांच्या सैन्यात अनेक पराक्रमी दैत्य होते. ते सर्व आपापले सैन्य घेऊन युद्धासाठी तयार झाले. श्रीकृष्ण मोठा पराक्रमी होता. त्याने अनेक बाण सोडून शहराभोवतालच्या तटांना खिंडारं पाडली. तेव्हा श्रीकृष्ण शहरात येऊ नये म्हणून त्याच्यावर सर्व बाजूंनी बाण आणि निरनिराळी अस्त्र सोडण्यात आली. त्याने शहरात शिरू नये म्हणून दैत्यांनी खूप प्रयत्न केला, पण श्रीकृष्णाने बाणांनी व गदेच्या प्रहारांनी दैत्यांनी सोडलेल्या बाणांचा आणि अस्त्रांचा नाश केला. तेव्हा सगळे दैत्य सरदार गदा घेऊन श्रीकृष्णावर धावले, पण श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने आणि गदेने सगळ्यांना ठार मारलं. तेव्हा आपला शंख जोराने वाजवला. शंखाचा नाद ऐकूनच आपल्या सैन्याचा पराभव झाला हे नरकासुराला लक्षात आलं. तेव्हा तो आणखीन मोठं सैन्य घेऊन कृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी गेला. श्रीकृष्णाची आणि नरकासुराची समोरासमोर गाठ पडली. दोघांचं खूप वेळ युद्ध झालं. शेवटी श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सोडले. त्या चक्राने नरकासुराचे मस्तक तोडले. नरकासूर भूमीवर कोसळला आणि मेला. तोच उद्याचा अश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस. नरकासूर मेला हे कळताच सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली. नरकासुराने कैदेत ठेवलेल्या सगळ्या राजकन्यांना श्रीकृष्णाने सोडवलं आणि नरकासुराने साठवलेली संपत्ती सैन्याबरोबर द्वारकेस नेली. तेव्हापासून हा आनंदाचा दिवस उत्सव म्हणून लोक आनंदाने साजरा करतात. यावर अरू म्हणाला, ते मला कळलं ग आजी. मधू म्हणाला, पण आजी हा उत्सव किती दिवस चालतो? आजी म्हणाली, ते तर सांगणारच आहे मी. ऐका, हा सण एकंदर 4 दिवस चालतो. पहिला दिवस नरक चतुर्दशी. ह्या दिवशी पहाटेस उठून अंगाला सुवासिक तेल नि उटणं लावून स्वच्छ अंघोळ करायची. जिकडे तिकडे दिवे लावायचे, मुलांनी फटाके वाजवायचे आणि मग सगळ्यांनी एकत्र बसून फराळ करायचा. दुसरा दिवस अश्विन वद्य अमावस्येचा. हा दिवस संपत्तीची देवी जी लक्ष्मी ती प्रसन्न व्हावी म्हणून तिचं पूजन करण्याचा.
व्यापारी लोक हा दिवस आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलवून साजरा करतात. तिसरा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा. ह्या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. हा गुढीपाडव्याप्रमाणे वर्षारंभाचा दिवस आहे. भारतातील उत्तरेकडचे लोक तो दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. इतक्यात सुमी म्हणाली, चौथा दिवस भाऊबीजेचा होय ना ग आजी? आजी म्हणाली, बरोबर ओळखलंस सुमा. सगळ्या बहिणींचे आपल्या भावांवर खूप प्रेम असतं, म्हणून ह्या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात. भाऊ आपल्या बहिणींना चांगल्या वस्तू अगर पैसे भेट म्हणून देतात. शेवटी आजी म्हणाली, मुलांनो, कशी काय वाटली? आवडली ना तुम्हाला ही दिवाळीची गोष्ट? सगळी एकदम म्हणाली, गोष्ट खूप आवडली. इतके होते ते रात्रीचे 11 वाजले. मग उद्या कशी कशी गंमत करायची याचा बेत मनाशी ठरवीत सगळी मुलं झोपी गेली. पहाटे उठताच सकाळी सगळी ताईने सगळ्या भावंडांच्या अंगाला सुवासिक तेलने उठणं लावलं. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, जिकडे तिकडे पणत्या लावल्या. मुले फटाके उडवण्यासाठी अंगणात गेली. आजी आणि ताई फराळाच्या तयारीला लागल्या. 8 वाजता सकाळी फराळाला बसली. मधुला आणि चंदूला लाडू खूप आवडले. सुमनला करंज्या आवडल्या, पण अरुला मात्र चकली फार आवडली. तो म्हणाला, ही चकली किती खुसखुशीत झाली आहे. आजी, मला न चकलीशी गोड दही वाढशील का? आजी म्हणाली, हो वाढीन की. पुढे संबंध दिवस सगळ्यांनी मोठ्या आनंदात घालवला. तर अशी होती ही भालचंद्र वैद्य यांनी लिहिलेली दिवाळीची गोष्ट. तुम्हाला सुद्धा आठवले ना तुमच्या बालपणीचे दिवस? तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी गोष्ट असेल तर नक्की वाचा आणि आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तोपर्यंत शुभ दीपावली.